नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। बहुजन सामाजिक विकास संस्थेतर्फे कराड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाने निवेदन। बऱ्याच वर्षापासून बहुजन सामाजिक संस्था सर्व घटकांसाठी काम करत असते। यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत साधनांपासून वंचित ठेवले जात आहे। याचा जाब विचारण्यासाठी बहुजन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदारांनी आलेल्या लोकांना उडवाउडवीचे उत्तर देताना दिसत आहेत। जर यांच्या मागण्या मान्य न झालेस यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संतोष माने यांनी दिला आहे। प्रशासनाला आम्ही गेले 2-2.5 वर्ष या भूमिहीन कष्टकरी शेतमजूर आणि विधवा महिलांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन दिलेले आहे। गेले 2 वर्ष आम्हाला फक्त चालढकल करून ह्यांनी शासनाला आम्हाला आतापर्यंत थोपवलेलं आहे। आमच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे। त्यामुळे आज आम्ही मोर्चा काढला। त्यानंतर आम्हाला 2 आमदारांवर चर्चा करतो असे आश्वासन दिलं। आम्ही थांबलो। त्यानंतर आमचा काही 8 महिने निकाल लागला नाही। आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत जी भूमिहीन शेतमजूर महिला आहेत किंवा जे विधवा आहेत, निराधार आहेत किंवा जी शासकीय जागेत अतिक्रमण केलं त्यांना कायम करावं। विधवांना मुलं जरी असली तर त्यांचा 7-12-8 उतारा बघून त्यांना पेन्शन चालू करावी आणि सगळ्यात ही जी भूमिहीन कष्टकरी समाज आहे यांना सन्मानानं वागणूक देऊन यांना स्वतःचं हक्काचं घर भेटलं पाहिजे। त्यासाठी बहुजन सामाजिक विकास संस्थेतर्फे आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करून अर्ज करून एवढे जाहीर करतो की आम्हाला आमचा हक्क न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि येणाऱ्या काळात उग्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही। एवढं बोलून मी थांबतो। तहसीलदार साहेब भेटले तुम्हाला? तहसीलदाराला भेटायला आज जो 1-1.5 तास झाला आम्ही थांबलो। साहेबांना विनंती करतोय की आमचं फक्त निवेदन घ्या, आम्ही इथून जातोय। पण साहेबांनी आज आडमोठी भूमिका घेतलेली आहे। ह्या गोरगरीब जनतेची चेष्टा चालवली आहे। अगोदर शासन निर्णयाची चेष्टा केली, आज प्रशासनाची चेष्टा करायला लावलेली आहे। ही सगळ्यात मोठी शोकांती आहे लोकशाहीची। किंवा जो घटक आहे, जो उपेक्षित आहे, जो शोषित आहे, पिढ्यानपिढ्या वंचित आहे, त्या समाजाची आज प्रशासनाने बी चेष्टा केलेली आहे, लोकशाहीने बी चेष्टा केलेली आहे। तर याचा मी जाहीर निषेध करतो। असे मानवतावादीचा दृष्टिकोन ह्या प्रशासनाने ठेवला, तिथल्या लोकशाहीने ठेवला तर येणाऱ्या काळात आम्ही जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। पोलिसांचा काय रोल आहे यात? पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांची भूमिका मध्यस्थीची आम्हाला वेळोवेळी सांगले। त्यांना पूर्ण घटनेचं गांभीर्य माहीत आहे। त्यांना माहीत आहे की आम्ही प्रत्येक वेळेला इथं आलो आणि शांतपणाने गेलेलो आहे। आम्ही कधीही एखादा गालबोट लागला असं कुठलं कर्तव्य केलं नाही। तरीसुद्धा पोलीस असेल, शासन असेल, आम्हाला इथं सहकार्य करत नाहीत। आमची 2 मिनिटाची विनंती की 2 मिनिटात निवेदन घेऊन साहेब जावं, ती सुद्धा ती मान्य करत नाहीत। म्हणजे ही लोक मोठी का प्रशासन मोठं का कायदा मोठा? लक्षात ठेवा, या गोरगरीब जनतेला आतापर्यंत कुठला न्याय भेटला नाही, कुठला अधिकार भेटला नाही, कुठला हक्क भेटला नाही। त्यासाठी आमची लढाई आहे। आज सणासुदीचे दिवस आहेत, दिवाळीसारखा मोठा सण आहे, पण या गरिबांच्या तोंडावर नाही सणाचं काही साहित्य आहे, नाही कपडा आहे, लत्ता नाही। हा समाज शोषित आहे, उपेक्षित आहे, तरी हा प्रशासनाला त्याची चाड नाही। त्याचा आम्ही निषेध करतो। आज आम्ही मागणी साधी आहे, आमची गोरगरिबाची आहे, हक्काचं घर आणि हक्काची पेन्शन आम्हाला भेटली पाहिजे। एवढं आमचं म्हणणं आहे। एवढं बोलून थांबतो। जय भीम, जय फायदा होता म्हणून तुला बोली सकाळी 2 साहेब मिळत पण मला काय बाकी तालुक्याचे अधिकारी होते योगायोगाने सगळे म्हणून तुम्ही सगळीच व्हिडिओ साहेब तिन्ही साहेब एका वेळी असून ह्या लोकांना नाही झालं। 5-6 लोक आहेत, 5 आम्ही थांबलोय कशासाठी माहिती आहे का? मी ह्यांच्यावर कोणच बघा मी काय म्हणतो साहेबांचं 5 वाजता येतील आणि जी सिलेक्टेड लोक आहेत तुझी कोण विचारली ज्यांना काय माहिती आहे ती माहिती सार